माझ्याकडे जेव्हा येतात लग्नाच्या अगोदर मला आशीर्वाद घ्यायला येतात तेव्हा मी त्यांना एकच वाक्य सांगतो, जावयानी तिच्या आई वडिलांची काळजी घ्यायची, तिच्या आई वडिलांना चौकशी करायची, आणि सुनेनी तुझ्या आई वडिलांची काळजी घ्यायची. असं जर इक्वेशन केलं, सुनेला आपल्या आई वडिलांची काळजी करायची गरजच नाही वाटलं, माझा नवरा बघणार सगळं नीट, काय प्रॉब्लेम असेल तर सॉल्व्ह करेल, काय असेल तर बघेल. आणि नवऱ्याला पण काळजी नाही पाहिजे की माझ्या आई वडिलांची काळजी माझी बायको घेणारच. असं असेल तर नंदनवन आहे, मॅरेज इज अ नंदनवन होऊन जाईल तुमचं. घरामध्ये स्वर्ग, आणि काय स्वर्ग स्वर्ग म्हणजे वरती नाही, हा स्वर्ग. घरामध्ये सुख नांदणं हा स्वर्ग आहे. त्यांच्या आई वडिलांची काळजी तुम्ही घेतली ना तर तुम्ही घरची काळजीच करू नका, तुझी बायको सगळं करणारच चांगलं, कळलं ना. पण काही मुलं अशी असतात की फक्त त्यांचीच काळजी घेतात, आई वडिलांकडे बघत नाही. अशी पण मुलं आहेत की बाबा कुठलंही डिसिजन घेताना त्यांना विचारतात, आई वडिलांना विचारत नाही. हे बरोबर नाही, लक्षात ठेवायचं. म्हणून दोन कुटुंब एकत्र येतात तेव्हा त्यांचे आई वडील, त्यांची हे आणि आपले आई वडील, हे सगळं मिळून एक कुटुंब आहे, हे लक्षात ठेवायचं.